हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। जाऊन आले मार्केटला। माँ बेटी जाके आहे मार्केट में। हाँ, सर्व घेऊन आली, जे होतं नव्हतं ते सर्व घेऊन आली। आणि मच्छी मार्केटमध्ये पाला तर बापरे बाप, पण इतका महाग, 1200 आता मम्मीला सांगणार आहे, तुझ्या मच्छीवालीला सांग की प्लीज घेऊन ये करून। इतकं खायचं मन होतं ना, पण इतकं। हां, मी आहे एकटीच खाणारी आहे, आई नाही शोनू। आणि कॅटूनची ना मस्त तिला स्टारवाले क्लिप्स घेतल्या, तर तिने ते सर्व काढून ते तिच्या डब्यात टाकल्यात। आणि आम्ही नाश्ता वगैरे पण काही केला नाही, तर मी लगेच भुर्जी बनवते, कारण सर्व संपलेलं अंडा वगैरे। ॲलेक्ससाठी आणले चिकन, मसाला पण वाटायचा आहे, सुक्का खोबऱ्याचं वाटण करायचं आहे। त्याला हे ठेवते। माझ्यासाठी बोंबील घेऊन आले, म्हणजे चल काहीतरी, आता हे दोन्ही पण ठेवते, पहिला आमचा नाश्ता करते। बनवते भुर्जी आणि पटकन करते, कारण कॅटूने पण नाश्ता नाही केला। तर मम्मीने काल इतके सारे फ्रूट घेऊन आलेली, पेर वगैरे। कॅटूला पेर फर्स्ट टाइम दिला। आणि क्लिप घेऊन आली, क्लिप पण होते, क्लिप पण माझे तुटलेले। कॅटू काय करते तू? चालेल, पटकन करते आणि नंतर भेटते मग। दाखव कॅटू ना आता इंस्टाग्राम, यूट्यूब तिला सर्व माहिती पडलंय, इकडे तिकडे जाते। मला तर भीती वाटते, असं काय कोणाला कॉल वगैरे मेसेज करू नको। बघितला कसा फोन घेतला। आणि कॅटू पण आता माझ्यावर मस्त रील्स बनवते। आता मी एक रील बनवली मस्त, म्हणजे तिला बोलायची काही गरजच नाही, मस्त आमची रील्स बनतात आहे। आणि मी काय नाही, कामच करत होती। चेअरवर ते एवढा पसारा पडला होता ना कपड्यांचा वगैरे, तेच ते करत होती। आणि जेवण वगैरे तर काय केलं नाही, फक्त आणून ठेवलं आहे फ्रीजमध्ये। आणि आता मी घेतले, काल मी पॉट राईस मागवलेलं, एकदम टेस्टी होतं। तर मी बोलली चला आता दुपारी पण तेच खाणे आणि संध्याकाळी ते काहीतरी करेन। हा पॉट राईस मला इतका आवडला ना, मस्त याच्यामध्ये व्हेजीज वगैरे आहेत, मशरूम। तर मी एक खाऊन घेते। मॅडमला दिलाय मखाना, तिला मखाना खायचं होतं, तर तिथे एक खात बसले। तर माझी टी व्ही बघते आरामात आणि नंतर लागते कामाला। अजून पाणी सोडलं नाही तर कपडे वगैरे लावले असते। असं चालू आहे आमचा संडे। ॲलेक्सला बोलली चल आपण जाऊया मस्त कुठे फिरून येऊया मॉल बिलमध्ये कॅटूला घेऊन। तर डॅडू आहे बिझी, मैदानामध्ये मॅच असते ना, तर तो ते इकडे बघत बसलाय। सो आता काय नाही, जाऊ दे। इकडे तिकडे माझा नवरा फिरवतो ना, मला बस झालं। हम उसमें ही खुश है और ज़्यादा नहीं चाहिए। या जेवायला। ॲक्च्युली चायनीज मला एवढं आवडत नाही, पण मला हे इतकं आवडलं ना, आमच्या बाजूलाच आहे, खूप खूप टेस्टी आहे। 8 वाजायला आल्यात आणि आता ब्लॉग चालू केलं आहे। कामं वगैरे चालू होती आणि आता इकडे मी वाटण बनवते आहे सुक्या खोबऱ्याचं। एकदम सुगंध सुटला आहे, ह्याच्यामध्ये खडे मसाले पण टाकले आणि आता ॲलेक्सला मस्त चिकन करते आणि माझ्यासाठी बोंबील घेतले ते करते। इकडे चांगला मसाला भाजून घेतला, आता हे थोडंसं थंड करून नंतर वाटून घेते। अद्रक लसूण वगैरे पण टाकायचं आहे। आणि इकडे आता हे चिकन साफ करून घेते, स्वच्छ धुवून घेते। इथे उठली माझी कॅटू, मम्माचं जेवण पण झालं। मम्माने काय केलं माहिती आहे, कॅटूसाठी चिकन सूप केलं आहे, बोंबील फ्राय, चपाती, सगळं झालं आहे जेवण। मस्त चिकनचा रस्सा पण झाला, वाटण पण झालं आहे। आज सर्व लवकर झालं, 8:30 वाजता, नाही तर मला 10:30 वाजतात। लवकर केलं म्हणजे लवकर झालं। आता फक्त भात ठेवायचं आहे, भात। आणि ते माझी बुब्बू पण उठली आहे ना, बुब्बू। The next day. हे तू पाऊस याच्या अगोदर पडते। आता चल नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट करते। काल तर जास्त काही केलं नाही, घरीच होती। मग आता कॅटूला सोडून आले, आता मी माझा नाश्ता करून घेते। आणि मम्मीने काय दिले आज, कुठे ठेवला डब्बा, बाहेरच आहे। कुठे ठेवला कुठे ठेवला कुठे ठेवला कुठे ठेवला बघते। त्याला माझ्यासाठी ना तर त्या दिवशी मशरूम बनवले, थोडंसे मशरूम राहिलेले, तर त्याचा मी फक्त एक सिंगल टोस्ट करते। आणि नाश्त्याला कॅटूला पोहे केलेले, ते पण तसेच आहेत, थोडे जास्तच झाले, पण मस्त सॉफ्ट वगैरे बटाटा वगैरे टाकून बनवले होते। तर मी माझा पहिला नाश्ता करून घेते आणि खाणे किती आता विचार करते। बोंबील काढून ठेवले आणि दाल राईस बनवते।
बोंबील काढून ठेवले. इकडे हा मशरूम होतं ते आता गरम करून एक टोस्ट बनवते. आणि ते पोहे पण आहेत. सीना आलेक्स एसी लावून बसलाय. आणि मस्त चीज पण टाकलाय. चीज नव्हती टाकणार पण मशरूम थोडेसे कमी होते तर मी बोलली चला चीज टाकते. आणि इतक्या गरमीमध्ये असा कुर्ता घातलेला मी, बापरे बाहेर जाऊन तर अजून गरम झालं. आणि मम्मी पण भेटली, तिला मच्छी घ्यायची होती पण मार्केटमध्ये आज मच्छीच नाही. मग परत गेली. मीना पहिला नेहमी पोहे पोहे पोहेच बनवायची रोज रोज रोज. मग झालं, मन भरलं. मग आता खूप दिवसानंतर केलं आहे. आणि आजचा नाश्ता एकदम मस्त आहे तर मी आता आरामात बसून खाते. खिडकी बंद करायची आहे बाबा. थोडंसं एक बाईट घेतला, एवढा क्रिस्पी झाला आहे आणि खूप खूप टेस्टी आहे यार. आता परवा ना हे मी पॅकेट मागवलेलं, आता तेच दूध गरम करते. मला बाबा मी परत रिटर्न हे मागवणार नाही कारण कधीच आहे हे पॅक 13 जुलै आणि आज काय आहे ऑगस्ट. बापरे बाप, म्हणून आहे ना याची टेस्ट एकदम वेगळीच येते. पण आता हे मागवलं तर चला आता जबरदस्ती पिनाही पडेगा. आता एवढं दूध थोडी ना मी वेस्ट करणार आहे. एकदम वेगळीच टेस्ट आहे. शिट, मला विचार केला दही वगैरे बनवू काय, पण मला जाऊ दे चल. एक तर त्या दिवशी कॉफी पियाला इतकं मन होतं आणि दूधच नव्हतं म्हणून तो किराणावाला आहे ना त्याला सांगितलं तर तो म्हणजे मला बॉटल पाहिजे असेल मग त्यालाच मी सांगितलं की तू हे पॅकेट घेऊन ये करून. पण परत नाही मागवणार. एकदम खतरनाक टेस्ट येते, वेगळीच टेस्ट आहे. आणि आता मला तेल लावायचंय. ते आली मी कॅटूला घेऊन. आणि कॅटू काय खाते तू? दाखव काय घेऊन दिलं मम्माने. आणि हे तुझं का असं झालं टिक्का, असं का झालंय? गरम किती होतंय ना सोनू. काय प्रिंगल्स घेऊन दिले तिला. प्रिंगल्स सरळ मला दुकानात घेऊन जाते आणि बोलते काही नाही काय मला घेऊन दे, बिस्किट पाहिजे होतं तर तिला प्रिंगल्स घेऊन दिलं ना. मम्मा तुला मी डाळ भात बनवलेलं मस्त गरम गरम, मी बोलली कॅटूला देईन. हा हे बस झालं आता, चल. माहिती आहे ना कोण येतं. तिने खाल्लं नाही ते प्रिंगल, तिच्यासाठी बनवून ठेवले बोंबील वगैरे. मी इकडे जेवायला घेतले बाबा. तू का आरामात, काय नाही तिला भूक लागली ना की बरोबर बोलते ना. रात्री 12:30 वाजता कशी मम्मा भूक लागली आहे मम्मीला तर करू काय, नशीब ॲपल आणलेलेच मग ते दिले ना बब्बू. टिफिन मध्ये तर तिचा मखानाच असतो. नको देऊ मखाना. काय काले होतात मखाना, ती आवडीने खाते. काय बोलते मम्मा. मम्मीची वाट बघायला लागते पण आज आली आहे. मग काय, आज मम्मीने खोबऱ्याचे लाडू आणले. मी सकाळी शोधत होती कुठे ठेवलं बघितलं तर मशीनवरच होते. सर्व्हिसिंगसाठी सांगितलेलं त्या गणेशला. आई कुठे आहे? त्याचा काय अजून फोनच नाही आलाय. काय पैसा बापरे, आईकडून पैसे भेटून आता कुठे टाकणार आहे.
पण सोनू तो डॅडूचा आहे ना. डॅडूचा तुझा दुसरा आहे ना. डॅडूचा आहे ना. ते ना ह्याच्यातच टाकायचे कॅटो ना. कॅटूचा तो येल्लो आलाय समजते मग. नाही यार कर जाईल. वरून ठोकायचं. ये बस बस झालं बस झालं. बस लागेल ते. आईला थँक्यू. मला बर्थडेचा गिफ्ट मम्मीने पहिलाच दिलाय. हा पप्पाला मी सांगितलं नाही मला काय भेटलंय. पैसा. चल खाते तू खातू. व्हिडिओ काढते इकडे बघ ना. माझी ऍक्टिंग करते ना. AC सर्व्हिसिंगचं आता काम चालू आहे. कॅम्पेसने पण कोरिडॉर येतो ना. आम्ही इथे झालोय रेडी. मम्मी पण गेले. AC सर्व्हिस पण झाली आहे. आणि याला फोन आला बोला खाली आहे तर आम्ही रेडी चालू आहेत. कॅटू प्लीज. आणि बाईकवर झोपायला नको. वाजलेत किती 6:30 वाजलेत. आणि मी काल ना हा लिप ग्लॉस घेतलेला तर मला खूप आवडलाय. खूप छान वाटतंय मस्त वाटतंय. तर आता मी जातो खाली. हेल्मेट सांगितलेलं बघ मग मम्मा हेल्मेट विसरायला होतं ना. हेल्मेट डॅडाचा. डॅडाचं हेल्मेट दे. डॅडाचं हेल्मेट घेतला कॅटूने. आणि कॅटूने काय घातलंय दाखव. कॅटूचा ड्रेस मम्माचा ड्रेस. चलो जायचं. आता मी काय स्लिम बॅग तर घेत नाही आहे. तीच बॅग घेते. आणि हा कॅटचं डायपर पण घ्यायचं आहे. वजन आहे हेल्मेट पण ती मला देत नाही. तीच घालते. तीच घेऊन बसली आहे. दे मम्माला. बघितलं डॅडूच आहे ना तिच्या. म्हणजे ती खाली जाऊन ती देणार आहे त्याला. चलो चल चल मी त्याला सांगितलं आपण खाली आहे. हा डैडाची लाड़की. हेलमेट मेरे को नहीं दे रही है वो. मेरे को नहीं दी है उसने ही पकड़ के लेकर आई है. हाँ बस हैप्पी नाउ. काय बडबड करते कॅटू. मम्मा क्या तू वरती पापा चल यहाँ से जल्दी. किधर जाना है अभी. फ्रेंच फ्राइज. तुला फ्रेंच फ्राय पाहिजे ना. मग अजून काय पाहिजे का तुला. फ्रेंच फ्राय अजून फ्रेंच फ्राय. नो बर्गर. हाँ केतू ओनली फ्रेंच फ्राइज यू वांट. बर्गर केतू बर्गर पण खायचं आहे. फ्रेंच फ्राईज ना. फ्रेंच फ्राईज बसायला जागा आहे तिकडे नाही ना. घेऊन जातो आपण. No like that. Catch. Catch. काय करतो दाखवते. हे कोण खाणार. मम्मा. मम्मासाठी डॅडाने काढून ठेवले ना. नहीं इसको ये खिला ये. क्लिप घेतले ना. आणि काय तुझ्या हेअरबॅन मम्मा किती क्यूट वाटतो हेअरबॅन यार.
दो जल्दी स्कॅनर प्लीज. आता घरी. अरे बापरे. कॅटचा डायपर घेतलाय. कॅटू गेली आता तिकडे काकींकडे. याला मागत नाही कारण तिकडे दीदी आली आहे त्यांच्या घरी, तर ती तिच्यावरच बिझी आहे. आम्ही आलो आता घरी. जेवण वगैरे तर आहे. तर इकडे मी ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.